मोदक हा गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य. प्रत्येक घरामध्ये नैवेद्यासाठी मोदक बनवले जातात. कोणी उकडीचे बनवतात तर कोणी तळलेले बनवतात. तर आज आपण अगदी खुसखुशीत बनणारे गव्हाच्या पिठापासून मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे. आता 1 ओला नारळ मी किसून घेतलेला आहे. तर तो व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तो मस्त 2 मिनिट हे परतून घेते. नारळ जितका आपण मस्त असा परतून घेऊ तितके आपलं सारण रुचकर लागतं आणि मोदक पण खायला खमंग लागतात. तर यामध्ये मी अर्धा वाटी गूळ टाकलेला आहे. तर गूळ आपल्याला चांगला विरघळेपर्यंत मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा पण वापर करू शकता, पण गुळाचे मोदक आणखीनच चवदार लागतात. तर इथे मस्त असा गूळ विरघळलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा खसखस पण टाकू शकता, हे ऑप्शनल आहे. तर मस्त असं इथं आपलं सारण तयार आहे. गॅस बंद करून आपण हे सारण थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर मी मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे. आणि यानंतर मी 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. त्यामुळे आपल्या मोदकाला मस्त अशी चकाकी येते. आणि यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे कोरडं असतानाच आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आणि यानंतर आपण हे दुधामध्ये कणिक मळून घेणार आहोत. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता, पण दुधामध्ये मळल्यामुळे मस्त असे मऊसूत आपले मोदक बनतात. तर इथे मी छान अशी कणिक मळून घेते. आपण जशी चपातीला लागते त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळलेली आहे. आपण ही कणिक 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवून देऊयात. 15 मिनिट झालेले आहेत. कणिक मस्त अशी भिजलेली आहे. आता इथे मी एक पुरीच्या आकाराचा किंवा पेड्याच्या आकाराचा गोळा करून घेतलेला आहे. त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जाडसर लाटायचं नाही आहे, मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आणि साईडनी पातळ असं लाटून घेतलेलं आहे. जितके लहान किंवा मोठे आपल्याला मोदक बनवायच्यात तितकी ही व्यवस्थित अशी लाटी करून घ्यायची आणि याच्या मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या. तर आपल्याला जितक्या कळ्या पाडायच्यात तितक्या आपण पाडू शकतो. आता मस्त इथे कळ्या पाडून घेतल्यात. तर यामध्ये मी आपण जे सारण बनवून ठेवलेलं होतं ते टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे. छान असं बंद करून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, आपण ज्यावेळेस मोदक तळतो त्यावेळेस आपलं सारण बाहेर येत नाही. इथे तुम्ही पाहू शकता मस्त मी हे बंद करून घेतले आणि मी चमच्या साहाय्याने थोडासा इथे कळ्यांचा आकार देऊन घेते. त्यामुळे छान आपला मोदक दिसतो. इथे आपला 1 मोदक तयार आहे. असाच मी दुसरा मोदक पण बनवलेला आहे. अशाच मी बाकीचे मोदक पण तयार करून घेते. असे बोलले जाते गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 11 किंवा 21 मोदक बनवावेत. तर इथे मी 11 मोदक एकसारखे बनवलेले आहेत. आता आपण हे तळून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं आहे का ते चेक करण्यासाठी थोडासा कणकेचा गोळा टाकलेला आहे. तेल इथे गरम झालेलं आहे. आता आपण आपले मोदक तळून घेऊयात. तर इथे मी मोदक टाकून घेते. तर एकाच वेळेस तुम्ही भरपूर सारे मोदक पण तळू शकता. मी इथे 3 मोदक एकाच वेळेस तळून घेते. तर छान असा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे, नाहीतर मोदकचा कलर जास्त डार्क होऊ शकतो. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकचा कलर बदललेला आहे. छान असा कलर आलेला आहे. मस्त असे तळलेले आहेत. असेच आपल्याला बाकीचे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत. आपले सर्व मोदक तळून झालेले आहेत. मी सर्व प्लेटमध्ये मस्त असे मांडून घेते. तर छान असा कलर आलेला आहे. तांदळाच्या मोदकपेक्षा हे मोदक बनवायला सोपे आहेत आणि खायला पण खूप खुसखुशीत लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.